त्यांना विचारा पुन्हा का थांबलाय. पत्र लिहायचंय मला. मामा लिवायचं काढा. हा कागद द्या की मामा. हा पेन्सिल. हो मामा बी कसे. हा सांगा मजकूर. चुकले मी. चुकले मामा हे बघितलं का कसं आहे. म्हणजे पहिल्यांदा लाथ आणायचे मग चुकले म्हणायचे. अरे बाबा ती साहेबाची पद्धत आहे. कशी. अगोदर चूक करायची आणि मग एक्सक्यूज मी म्हणायचं. हा नाही हो खरंच चुकले मी. ठीक आहे मोहर सांगा. अनावधानाने बोलू नये ते बोलले. क्षमा करा मला. तुम्हीच आपलं मन मोठं करा आणि माझी चूक पोटात घाला. नाहीतर आभाळ कोसळेल माझ्यावर. नको त्या संकटात सापडेन मी. म्हणून याचना करायला आले मी तुमच्याकडे. एक स्त्री पुरुषाची दया भागते. पुरुषाची. पुरुषाची का नवऱ्याची. कसंही समजा. ठीक आहे मोहर सांगा. आपल्या दोघांना पुन्हा पोलीस चौकीवर बोलवलंय. पोलीस चौकी. हो मामा तुमच्याशिवाय दुसरं कोणीही माझी सुटका करू शकणार नाही. याल ना. तुमची कृपाभिलाषी शालन. झालं पत्र. हो झालं. सही करा. मामा काय करू. मला वाटतं सख्या मेलेल्याला तर जास्त मानण्यात अर्थ नाही. असं म्हणताय. मग जाऊ म्हणता. चला हो. लवकर या. मी इथे एकटाच आहे. तिथं नवऱ्याचा आळ आलाय तुम्हाला. बसाल तिथंच. हो हवालदार हे बघा नवरे आले. काय हो कशाला बोलवता आम्हाला साहेबांनी. आता आला होय. होय ही काय यायची टाइम झाली. पण अहो मगाशी घरी पोलीस पाठवला तर घरी पत्ता नाही तुमचा. नाही अहो काय ढंगळा मंगळ लावले तुम्ही. साहेब एकदम गरम झालेत. जाताना सांगितलंय की तुम्ही दोघं जण आला की पहिलं लॉकअप मध्ये बंद करा म्हणून. पण माझं जरा ऐकून घ्याल का. ते मला काय माहित नाही. हे 282 पहिले या दोघांना लॉकअप मध्ये बंद कर. अहो पण पहिलं आत चला मग काय बोलायचं ते बोला. आत चला. नाही नाही पण पुन्हा कशासाठी बोलवलं आम्हाला. तुमच्या सिनेमाच्या तिकिटात काहीतरी घोटाळा दिसतोय. घोटाळा. कसला. कसला तोच बघायचा आहे. थिएटरवर चौकशी केली तर तुमच्या त्या 2 सीटा रिकाम्या होत्या असं डोरकीपरनं सांगितलं. नाही पण असं कसं होईल. अहो त्याचाच तपास चाललाय. थिएटर मॅनेजरना देखील बोलवलं इथं शहानिशा करायला. पण ते गेल्यात मुंबईला. उद्या सकाळी येणार आहेत म्हण. असं म्हणजे आता रातभर आम्ही इथेच राहायचं का काय. त्याचं काय. खून झाला त्या भागात त्या रात्री जी जी माणसं वावरताना दिसली त्या सगळ्यांचा जबाब घेऊन काय धागा लागतो काय बघायचं चाललंय. पण आम्ही सिनेमाला गेलो होतो म्हणून सांगितलं ना तुम्हाला. हे सगळं खरं पण तुम्ही चौकीवर याला टंगळमंगळ केली म्हणजे संशयाला जागा राहिली का नाही. होय पण खुनाचा आमचा काय संबंध. हे बघा जे काय सांगायचं असेल ते साहेबांनी सांगा. ए पहिला कुलूप लावून टाक. अहो पण हा मीठ लावा बरं का नाही तर विसरून जाल. काय हो नाही म्हणजे आपलं बाहेरनं कुलूप असलेलं बरं. आद देवाजीच्या मना तिथं कुणाचं चालना आलं. त्याच्या हे कशाला आलं मध्ये हो हवालदार. हे दिवा काढला तर चालेल बरं का. असं मग गादी बिदी आणून देऊ का. गादी. गादी काय नसली तर चालेल म्हणा. बघितलं देव कशी गाठ मारतो. याला म्हणायचं बरमदेवाची गाठ म्हणजे बरमदेवानं मारलेली. ह्याला मांडव लागत नाही भटजी लागत नाही बँड फॅन काय बी लागत नाही. तुमच्या अक्षर का काय म्हणतात त्या सुधीक लागत नाहीत. पर गाठ कशी पक्की मारतो का नाही. हा नाही नाही नाही
अरे माणूस अशी सोडवू लागला तर असं धरून आणून एकत्र बसवतो. आहे का नाही बहादूर गडी? आता पुरे हो तुमचं कीर्तन. वा पुढे कसं नाही म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणतात ना देवाची करणी नारळात पाणी, त्याच तेच करू जाणं. आता नारळ नाही म्हणजे झाडावरचा नारळ कधी निरखून बघितलाय? अरे किती कप्प, कप्प्यात कप्प, कप्प्यात कप्प. म्हणजे सालीच्या आत कवटी, कवटीच्या आत खोबरं, खोबऱ्यात पाणी. आता मला सांगा ते पाणी ते कुठनं सोडत असेल बरं? शे, किती बडबड करताय तुम्ही. नाही म्हणजे काय वाईच प्रकाश पडावा म्हणून बोलतो. नाही म्हणजे त्याच्या मनात काय आहे हे जरा वाईच ओळखून मागावं माणसानं. म्हणजे ह्यो जो समजा खेळ आहे ना तो तोच करत असतो. मग आता मला सांगा त्याच्या म्हणण्याप्रमाणे गप गुमान खेळायचं का हा असं लांब लांब पडायचं माणसानं? हा मग आता बघा बरं देवाच्या मनात काय आहे ते. मग असं आहे ते. आता ती झुरळ कुणी पाठवलं? त्यानंच पाठवलं. आम्ही काय त्याला तार केली होती का? मग आम्हाला पत्र लिहिलं होतं असं. मग आम्ही बी हो. काय हो काय पाहिजे? आमचा सख्या आला होता की नाही नाही? आईसाहेब आहेत? त्या काय समोर बसल्या. काल पोलीस स्टेशनवर गेला तो अद्याप आला नाही म्हणून इकडे आलो. मी सुद्धा ही अशीच रात्रभर वाट बघत बसले, अजून आले नाही. काय झालंय कुणास ठाऊक. मग फोन तरी करून बघा. हो. नमस्कार, मी सब इन्स्पेक्टर सावंत बोलतोय. हा हो हो हो. नाही माफ करा, जरा थोडासा गोंधळ झाला होता. नाही आम्ही त्याला सोडून देतोय. हो हो लगेच, काही काळजी करू नका. अच्छा. तर मॅनेजर साहेब अशी काहीतरी गफलत झाली म्हणता. हो ना. म्हणजे स्टॉल, अप्पर स्टॉल वगैरे. आणि ही तिकीट अप्पर स्टॉलची. हो ना. म्हणजे काय साहेब, आमच्या डोअर किपरनं चूक केली बघा. बर. त्यानं निष्कारणच गोंधळ केला. अहो पण तुमचा गोंधळ झाला, पण त्या दोघांना मला कस्टडीत डांबून ठेवावं लागलं रात्रभर. ऑल राईट. कोण आहे तिकडं? जी साहेब. अरे त्या जोडप्याला आपण कस्टडीत ठेवलं ना, त्या दोघांना सोडून दे. हा आता लगेच जा. पण प्लीज पुन्हा असं होऊ देऊ नका. अहो अशी पाठीला पाठ लावून काय बसलाय? तुमच्या त्या तिकिटाचा संशय फिटलाय. साहेबांनी सोडायला सांगितलंय. हा काय म्हणता? म्हणजे सुटका झाली म्हणायची मग? झाली. अरे आम्हाला वाटलं चांगलं 8-10 रात्री इथं राहायला मिळेल अहो चला आता. असं म्हणताय. चला चला बरं तुम्ही येताय ना? नाही तर इथं बसा अडकून. हा